नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो आज अतिसंभाव्य चालू घडामोडी. याही आधी मी बरेच चालू घडामोडीवर व्हिडिओ लेक्चर टाकले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते एकदा पाहून घ्या. बरेच सामाजिक शास्त्रावरचे, इतिहास, भूगोल आणि राज्यघटनेवरचे असंख्य व्हिडिओ मी टाकले आहेत, ते की तुमच्या रिझल्ट येण्यासाठी खूप कारणीभूत ठरतील. ओके, चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू. पहा, आज महत्त्वाचे आपण 50 क्वेश्चन घेत आहोत आणि हे तुमच्या जी काही तयारी करत आहे यासाठी तुम्हाला खूप फायद्याचे ठरतील. पहा, पहिला प्रश्न काय आहे? सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारी भारतातील पहिली विधानसभा. पहा, पहिलं विमानतळ पाहिलं आपण कोचीचं. पहिलं विमानतळ आहे कोचीचं. ही आपल्याला विचारली विधानसभा पहा जी की पूर्णतः सौर ऊर्जेवर चालते, तर ती आहे दिल्ली विधानसभा. जवळपास प्रत्येक महिन्याचा हे 15 लाख रुपये वाचवत आहे. म्हणजे जवळपास 1,75,00,000 एवढी याची बचत होत आहे याच्यावर, कारण पूर्णतः सौर ऊर्जेवर चालत आहे. जवळपास 500 मेगावॅटचं यांच्या याच्यावर हे निर्माण केलं, लक्षात ठेवा. ओके, सौर ऊर्जेवर आधारित 500 मेगावॅट. तर ती जवळपास काय म्हणू आपण 1,75,00,000 बचत करत आहे दिल्ली विधानसभा. याआधी आपण पाहिलेलं आहे कोची विमानतळ, केरळाचं. ओके, कोची विमानतळ. ओके, तर हे विमानतळ तुम्हाला काय दिसते? पूर्णतः सौर ऊर्जेवर, जे की कुठलं आहे? केरळचं आहे, लक्षात ठेवा. कुठलं आहे? केरळचं. प्रश्न होता आपल्याला सौर ऊर्जेवर पूर्ण चालणारी विधानसभा, तर ती दिल्ली विधानसभा, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा राष्ट्रीय हळद मंडळाची, राष्ट्रीय हळद संस्था पहा, याची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर हे आहे निजामाबाद, तेलंगणा. कारण निजामाबाद या शहराला आहे ना, काय म्हणतात पहा, हळदीचं शहर म्हणतात किंवा हळदीची राजधानी म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, इतकं तिथं उत्पादन होते. आणि हे राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना झाली जून महिन्यात. तर तिचं उद्घाटन कोणी केलं? तर ते केलं आपले गृहमंत्री अमित शहा यांनी, लक्षात ठेवा. ओके, अमित शहा यांनी केलं. ओके, यांचं उद्घाटन कोणी केलं? अमित शहा यांनी. हे प्रश्न विचारू शकतात, अमित शहा. ओके, तर निजामाबाद तेलंगणा. त्यानंतर इरोड तामिळनाडू. तर इथलं जे काही हे आहे, इरोड तामिळनाडूमध्ये जे काही हळद निर्माण होते तिला GI टॅग मिळालेला आहे. उच्च प्रतीची जी काय म्हणू आपण ती हळद आहे, इरोड तामिळनाडू. गुंटूर आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक काय होते? तर सर्वाधिक उत्पादन होते कशाचं माहिती आहे का? मिरचीचं, लक्षात ठेवा. ओके, विचारू शकतात मिरचीचं सर्वाधिक उत्पादन. ओके, तर कुठं होते? गुंटूर आंध्र प्रदेश. कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये पाहतो म्हणलं आपण तर सांगली, मिरज पाहतो आपण. ओके, इथे हळद संशोधन केंद्रामध्ये जास्त प्रमाणात हळद आहे, लक्षात ठेवा. ओके, सांगली, मिरज येते. नेक्स्ट पहा प्रसिद्ध अभिनेता विजय थालापती. ओके, विजय थालापती माहिती आहे तुम्हाला. तर यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय? जवळपास 2024ला त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे आणि एक धर्मनिरपेक्ष पुरोगामी एक या विचारावर आधारलेला तो पक्ष आहे. ओके, तर जवळपास आता 2026ला जे विधानसभेच्या निवडणुका घातलेल्या तामिळनाडूमध्ये, त्या याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष स्थापन केला 2024ला आणि ते पूर्णतः सीटा लढवणार आहेत, लक्षात ठेवा, तामिळनाडूमधल्या. तर तो त्यांचा पक्ष विचारला आपल्याला. विजय थालापती एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ओके, सुपरस्टार आहे त्याला. तर त्या अभिनेत्याचा हे आहे पक्ष त्यांनी स्थापन केला. कारण बऱ्याच दक्षिणेकडे आपण पाहतो, जयललिता पाहतो, करुणानिधी पाहतो, विजय थालापती पाहतो किंवा अजून कमल हसन पाहतो. हे बरेच त्यातले जे काही सेलिब्रिटी आहेत, ओके, ऍक्टर आहेत, तर हेच काय म्हणू आपण राजकारणामध्ये सक्रिय आहेत. जयललिता बी बरेच वर्ष पाहतो आपण, ओके, की त्या मुख्यमंत्री आहेत, त्या आता नाही आहेत, लक्षात ठेवा, मृत्यू झाले त्यांचा. तर त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो तर दक्षिणेकडला म्हणजे तामिळनाडूमधला विजय थालापती यांनी पक्ष स्थापन केला तमिळगा वेत्री TVM. ओके, याला काय म्हणू आपण? TVK. ओके, हा पक्ष स्थापन केला, तमिळगा वेत्री कळगम. ओके, त्यानंतर पहा तमिळ मुन्नेन कळगम नाही आहे, द्रविड मुन्नेन कळगम आहे. सध्या पक्षावर आहे. स्टॅलिन त्याचे काय म्हणतो आपण मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. यायची सर्वाधिक मोठा पक्ष आहे, एक सर्वाधिक प्रादेशिक श्रीमंत पक्ष पण आहे खूप. ओके, कारण करुणानिधीचा पक्ष आहे, त्याचाच मुलगा आहे तो स्टॅलिन, लक्षात ठेवा, MK स्टॅलिन सध्या मुख्यमंत्री आहेत ते. तर ते कोणतं आहे? द्रविड आहे, तामिळ नाही, लक्षात ठेवा, द्रविड. ओके, इथं द्रविड पाहिजे. ते एक महत्त्वाचा पक्ष आहे, सध्या सत्तेमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके,
मक्कळ निधी मय्यम, तर हा कोणाचा आहे पहा, हा आहे कमल हसन यांचा. ओके, कमल हसन यांचा पक्ष 2018ला त्यांनी स्थापन केला, कमल हसन. ओके, तर असं काही नाही लक्षात ठेवा. ओके, तर कोणता पक्ष आहे पहा, प्रसिद्ध अभिनेता प्रश्न विचारू शकतात, कारण बरेच त्याच्या सभेला हजर होते लोक. ओके, लाखो 10 लाखाच्या जवळपास लोक उपस्थित होते. पहा आकडा किती होता ते, तर खूप होते, लाखो लोक उपस्थित होते, बरेच चेंगराचेंगरी पण झाली होती मागे. संयुक्त राष्ट्राने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस, ओके, मेडिटेशन डे म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. हा ठराव युनोमध्ये, युनायटेड नेशनमध्ये मांडणारा भारतच होता. जवळपास 170 देशांनी याला काय मला पाठिंबा दर्शवलेला आहे. ओके, आणि तेव्हापासून 21 डिसेंबर, ओके, 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा होत आहे. ओके, तर 31 डिसेंबर पासून साजरा होत आहे आणि बरोबर 6 महिने लागतात या दिवसाला, योगा दिवसाला 6 महिने. या पार्श्वभूमीवर हा स्थापन केला. ओके, याची महत्वाची भूमिका भारतानेच बजावलेला दोन्ही दिवसाबद्दल. 21 जूनचा जो काही योगा दिवस आहे त्याचाही युनायटेड नेशनमध्ये ठराव कोण मांडला होता. ओके, प्रस्ताव कोण मांडला होता, भारतीयांनीच मांडला होता, आणि याचा बी मांडला होता, पण त्याचा ध्यान मेडिटेशन डेचा. तर हे महत्वाचे दिवस आहेत, लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट भारतात स्वातंत्र्य दिन आहे. दक्षिण कोरियाचा पण एक स्वातंत्र्य दिन आहे तो. ओके, अजून एक देश आहे पहा, 15 ऑगस्टला अजून एक देश स्वातंत्र्य झाला आहे, ते कमेंट करून सांगा मला. एक भारत आहे, एक दक्षिण कोरिया आहे, अजून एक देश सांगा. ओके, 1 जानेवारी, ओके, जागतिक कुटुंब दिन आहे आणि एक नवीन वर्ष सुरुवात आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठाने प्रथम क्रमांक घेतला. तर युनिव्हर्सिटीचे पण गेम असतात. तर 2015 मध्ये हा किताब जिंकलाय चंदीगडनं. सलग 2 वर्ष झाले हे जिंकत आहे. जवळपास 72 यांनी पदक नेले आहेत, सुवर्ण, कांस्य आणि हे मिळून. ओके, सिल्वर मिळून. ओके, सुवर्ण त्याला काय म्हणू आपण, रौप्य. ओके, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक, तर असे 72 मिळवले आहेत. त्यानंतर सावित्रीबाई फुले एक येते 3 नंबरला. त्यानंतर पंजाब विद्यापीठ आहे. ओके, पंजाब विद्यापीठ 2 नंबरला आहे. तर चंदीगड विद्यापीठ सलग 2 वर्ष झालं, 2024-25 मध्ये सलग याच्यामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करत आहे. ओके, तर या विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला, तर ते आहे कोणतं, चंदीगड विद्यापीठ. लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्र राज्याने फुटबॉल खेळायला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता प्रोजेक्ट, महाराष्ट्र राज्याने फुटबॉल, कारण एवढा मोठा देश आहे, 140 कोटी लोकसंख्येचा, आणि एकही फुटबॉल नाही. एक लाखो लोकसंख्या असणारे, कोटी लोकसंख्या असणारे लोक फिफा म्हणजे महत्वाचे फुटबॉलमध्ये वर्ल्ड कप नेतात, आणि ही भारताची खूप शोकांतिका आहे. भारत एकही फुटबॉलमध्ये आपण नाही. आपला क्रिकेट एक पॉप्युलर गेम आहे, पण फुटबॉल हे जागतिक लेवलचा पॉप्युलर आहे. फुटबॉल म्हणजे भयंकर. ओके, लक्षात, जास्तीचे देश खेळतात. जसं युनोमध्ये आपण 193 194 देश पाहतो, पण जवळपास 210च्या वर देश हे फिफा खेळतात. ओके, कारण ते ज्यांचं, जसं की तैवान पाहतो, चीनचं त्याच्यावर सध्या हे आहे. ओके, सत्ता गाजवते. तर हे पण देश एक फुटबॉलची वेगळी टीम कडून खेळत असतात, म्हणून देश जास्त भरतात. युनायटेड नेशनमध्ये 193 194 देश आहे, म्हणजे इतका पॉप्युलर गेम आहे. आणि क्रिकेटमध्ये किती राहतात, 10 किंवा 15, त्याच्यातले बी 10-15 असतील तर बाकी फालतूच राहतात. 10 चांगले खेळतात. पण क्रिकेट आपल्या नसरासात बसलेला आहे, खूप पॉप्युलर गेम आहे. पण फुटबॉल पण जमला पाहिजे, कारण खूप मस्त म्हणजे एनर्जेटिक गेम आहे. तर फुटबॉल खेळायला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे, तर महादेवा प्रोजेक्ट आहे. या महादेवा प्रोजेक्टमध्ये काय आहे, अंडर 13 जे काय 13 वर्षाचे मुलं आहेत, शालेय आणि ग्रामीण विद्यार्थी, तर त्यांना याच्याबद्दल आवड निर्माण करणं, असे जवळपास 60 आता निवडलेले आहेत, आणि त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचे कोच हे करत आहेत, त्यांना ट्रेनिंग करत आहे. कारण जवळपास 2034ला जे काही होत आहे, फुटबॉलचं कप होत आहे. ओके, एका ऑलिम्पिक म्हणा किंवा फिफा वर्ल्ड कप होत आहे पुढे चालू, याच्यामध्ये ठसा उमटवता आला पाहिजे भारतीयांना, म्हणून हे महाराष्ट्र सरकारने असं केलेलं आहे. तर काय केलं आहे, कोणता प्रोजेक्ट, तर महादेवा प्रोजेक्ट सुरू केलेला लक्षात. ओके, हे फुटबॉलमध्ये अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक कोणी लिहिले, देवेंद्र फडणवीस. किचकट आहे, बऱ्याच जणांना समजत नाही अर्थसंकल्प काय, तर सोप्या पद्धतीने त्यांनी करून दाखवलं आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. अजित पवार पाहिले आपण तेच. ओके, त्यांनी जवळपास 11 वेळा आपल्या महाराष्ट्राचा काय म्हणू आपण अर्थसंकल्प हे केलेला आहे, सादर केलेला आहे. ओके, त्यानंतर पहिले वानखेडे होते, त्यानंतर 2 नंबरला तेच आहेत 11 वेळा. पण प्रथमतः आपण पाहतो देवेंद्र फडणवीस, की त्यांनी प्रथमतः मुख्यमंत्री असताना, अजून तुम्हाला प्रश्न करू शकतात की मुख्यमंत्री असताना असे कोण होते की ज्यांनी म्हणजे अर्थसंकल्प हे सादर केला. ओके, वाचून दाखवला. तर पहिल्यांदा मुख्यमंत्री असेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे झालं आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. ओके, याच्या आधी अर्थमंत्र्यांनीच वाचून दाखवलं. लक्षात. आशिष देशवाले रामटेक विधानसभेचे येतात आमदार. अजित पवार तर आपल्याला माहिती आहे, त्याचं ध्यान झालं, त्याच्याविषयी महत्त्वाचे मी लेक्चर अपलोड केलेलं आहे, ते लेक्चर पाहून घ्या. ओके, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल अजित पवारबद्दल प्रत्येक पोलीस भरतीला एक तरी प्रश्न विचारणार तुम्हाला, त्यांच्या
वेगवेगळ्या गोष्टीबद्दल. ओके, ते एक लेक्चर मी घेतलेलं आहे विशेष अजित पवार यांचं, तर ते पाहून घ्या. ओके, निर्मला सीतारामन हे केंद्रीय अर्थमंत्री आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्यांनी जवळपास 9 वेळा अर्थमंत्री पद अर्थसंकल्प वाचून दाखवला, लक्षात ठेवा, 9 वेळा. ओके, जे की मोरारजी देसाई यांनी 10 वेळा. मोरारजी देसाईचं पुढच्या वेळेस ती बरोबरी देतील, ते त्याच्या पुढच्या वर्षी रेकॉर्ड तोडतील. पहिली महिला नंतर, लक्षात ठेवा. ओके, इंदिरा गांधीने मांडला होता, पण इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मांडला होता. पण पूर्ण जे काही म्हणू आपण अर्थमंत्री, ओके, ती म्हणू निर्मला सीतारामन. ओके, 2026 मध्ये कितव्या क्रमांकाची IPL स्पर्धा होणार आहे? 19व्या. 18वा तुम्हाला माहित आहे रॉयल चॅलेंजर बँगलोरने दिला होता आणि उपविजेता त्याचा कोण राहिला होता? पंजाब, किंग्स 11 पंजाब. ओके, तर 19वा आहे सध्या. मला वाटतं RCBची पहिली मॅच आहे कोणासोबत? हैदराबाद सोबत. ओके, तर 19वा सीझन सुरू होत आहे आता. 2026 मध्ये कितव्या क्रमांकाची IPL होत आहे? 19वी, 18वी झालेल्या, लक्षात ठेवा. 2008 पासून सुरुवात झाली याची, लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई आणि चेन्नईने बरेच वेळा नेलेला आहे, त्याच्यानंतर कलकत्ताने याने पण नेलेला आहे, आणि बँगलोरचं पहिल्यांदा आलेलं जवळपास 2008 पासून ते 2024 पर्यंत. पहा किती वर्ष व्हायली, तेवढं वर्ष त्यानं वाट पाहिली. ओके, 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद 2018 या राज्यात पार पडली. आता संथाल जे काय आदिवासी मधला समुदाय दिसते तुम्हाला, एक जात आहे. ओके, आपल्याकडे जसं की आंध आहे, कोकरू आहे, माडिया, गोंड आहे. ओके, तर तशी एक जात आहे संथाल नावाची. ओके, ती आपल्याला तिकडे आढळते. तर ती झारखंड, छत्तीसगड, बिहारमध्ये आढळते. परंतु जो काही आपण पाहिलो आंतरराष्ट्रीय संथाल परिषद पाहिलो, तर ही पश्चिम बंगालमध्ये केली, लक्षात ठेवा. वास्तविक पाहता झारखंड, छत्तीसगड, बिहारमध्ये हा समुदाय जास्त आढळतो. आणि किती होती, लक्षात ठेवा? 9वी. प्रश्न उलट पालट विचारू शकतात. पश्चिम बंगालमध्ये झालेली संथाल परिषद कितव्या क्रमांकाची होती? तर 9वी होती, लक्षात ठेवा. ओके, उलट पालट प्रश्न विचारला तरी तुम्हाला माहित पाहिजे की संथाल परिषद 2026 कोणत्या राज्यामध्ये भरवली होती? पश्चिम बंगालमध्ये भरवली, लक्षात ठेवा. ओके, आणि झारखंड, छत्तीसगड, बिहारमध्ये तुम्हाला जास्त दिसतं. ओडिसामध्ये हे समुदाय जास्त दिसते संथाल. 2026चा महिंद्रा एक्सिलन्स इन थिएटर अवॉर्ड्स, त्याला मेटा पुरस्कार म्हणतो आपण, तो जीवन गौरव पुरस्कार आहे. कोणाला दिला? तर हे दिलेला आहे अमोल पालेकर. एक ज्येष्ठ अभिनेता आहे, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत, लक्षात ठेवा. बरेच त्यांनी पिक्चर दिग्दर्शक केले आहेत, बरेच चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केलाय. तर त्यांना मेटा हा काय म्हणून आपण जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. ओके, अमोल पालेकर, याच्यावर लक्षात ठेवा. अजून काही दिलं नाही, आता देतील. तर हे जाहीर झालं त्यांना द्यायचं, लक्षात ठेवा. ओके, पहा, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ पाहत नसाल तर पहा, तुम्हालाच फायदा होईल या व्हिडिओचा. ओके, व्हिडिओ आवडले तर तुम्ही ते पहा, शेअर करा आवडला तर इमानदारीने. ओके, कारण मी असं म्हणत नाही की ते व्हिडिओ तुम्ही हे करा, पहिले पहा, कारण तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी खूप कारणीभूत ठरतील. कारण आपण व्हिडिओ असे आणत आहे की तशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. ओके, म्हणून आपण ते तसंच म्हणजे त्यावरच भर देत आहे आपण. ओके, तशा प्रश्नावर, म्हणून ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही पहा. ओके, अवश्य तुम्हाला त्याचा फायदा होईल. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? हॉकी संघाच्या, तर ती आहे सोजर्स मरिझने. ओके, सोजर्स मरिझने ही आहे, लक्षात ठेवा. जी हॉकी संघाच्या काय म्हणू आपण? मुख्य प्रशिक्षकपदी. आता काय म्हणू आपण? हॉकीचे मुख्य प्रशिक्षक आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले. तेलंगणा राज्य सरकार. कोण आहे? तेलंगणा राज्य सरकारने. ओके, राज्य पोलिसांनी तेलंगणाच्या राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध, कारण सायबर बरेच गुन्हे होत आहेत, त्याबद्दल ऑपरेशन क्रॅकडाऊन. अजून एक प्रश्न विचारू शकतात. तेलंगणा सरकारने, तेलंगणा राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले? तर काय? ऑपरेशन क्रॅकडाऊन. कशाविषयी? सायबर गुन्ह्याविरुद्ध. म्हणजे 3 प्रश्न विद्यार्थी विचारू शकतात. ओके, उलटपालट. एक विचारू शकतात राज्य कोणतं, नंतर राज्य म्हणजे सांगतील की तेलंगणामध्ये राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले? तर क्रॅकडाऊन. आणि पुन्हा अजून म्हणतील की तेलंगणा राज्य पोलिसांनी डॅश ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले. कशासाठी? सायबर गुन्ह्याविरुद्ध. ओके, म्हणून तुम्हाला माहित पाहिजे की तेलंगणा राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले. हे प्रश्न खूप महत्वाचा आहे. 3 पद्धतीने विचारला जातो. हा प्रश्न 3 पद्धतीने विचारू शकता, म्हणून पाहून घ्या. खूप महत्वाचा आहे. कसा विचारू द्या, उलटपालट, तर तुम्हाला तो आला पाहिजे. तेलंगणा राज्य सरकारने असं केलं, लक्षात ठेवा. ओके, सायबर गुन्ह्याविरुद्ध. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. पश्चिम बंगालच्या सर्वात मोठं आपण पाहतो जे काही नोकरशाहीमधलं पद IAS राहतात ते. ओके, हे जवळपास 1988च्या मला काय म्हणू आपण, हे कॅडर आहेत, म्हणजे IAS आहेत. ओके, तर ते आहेत पहा नंदिनी चक्रवर्ती आहेत. कोण आहेत? नंदिनी नाही, त्याच्यानंतरचे आहेत वाटतं, कारण रिटायर झाले असता म्हणून. ओके, ते काय वर्ष माहीत नाहीत, पहा तुम्ही, तेवढं काय विचारत नाहीत. परंतु मुख्य सचिव हे निवड झाली आहे त्यांची. मुख्य सचिव कुठल्या? पश्चिम बंगालच्या म्हणून. ओके, तर ते नंदिनी चक्रवर्ती आहेत, लक्षात ठेवा. एक महिला आहे आणि पहिली महिला आहे. पहिली म्हटलं की याचा प्रश्न विचारतात.
ओके, तर पहिली महिला त्या राज्याचे मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी म्हणून कोणाची निवड झाली आहे, तर नंदिनी चक्रवर्ती. चक्रवर्तीहून नाव लक्षात ठेवा की पश्चिम बंगालमध्ये जास्त ते नाव राहते. तर कोण आहे, नंदिनी चक्रवर्ती आणि पश्चिम बंगाल. ओके, 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी टॉप 150 चित्रपटांच्या शर्यतीत स्थान मिळवणारा जवळपास 2,500 याच्यामधून 2,500 पिक्चरमधून, म्हणून याला 150 आपल्याला खूप कमी वाटेल. 150 चित्रपटाच्या शर्यतीत स्थान मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता, दशावतार आहे लक्षात ठेवा. ओके, दशावतार. तर याच्या आधी पहा, हरिश्चंद्राची फॅक्टरी झाला होता 2008च्याच दरम्यान, 8-7च्या दरम्यान. त्यानंतर श्वास होता पहिला चित्रपट आपल्या लक्षात ठेवा, मराठी चित्रपट श्वास. हे ऑस्करला पाठवला होता श्वास. त्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी, आता दशावतार हा 150 मध्ये आलेला आहे, टॉप याच्यामध्ये, म्हणजे टॉप म्हणू आपण, टॉप 150 मध्ये आलेला आहे दशावतार. तर दिलीप प्रभावळकर यांची भूमिका याच्यामध्ये, एक कोकणी याच्यावर तो आधारित पिक्चर आहे त्या दशावतार पद्धतीवर. ओके, तर दिलीप प्रभावळकर विचारू शकता दशावतार पिक्चरमध्ये कोणा भूमिका केली म्हणून. ओके, एक ज्येष्ठ काय म्हणू आपण, ते नायक आहेत लक्षात ठेवा. ओके, दिलीप प्रभावळकर. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेने लष्करी कारवाई करून अटक केली, व्हेनेझुएला. ओके, व्हेनेझुएला याला आपण काय म्हणू, निकोलस माद्री. तर हे जो त्यांचा राष्ट्राध्यक्ष होता निकोलस माद्री, याला जे काही म्हणू आपण अवैध कामाबद्दल याला अटक केली लक्षात ठेवा. ओके, न्यूयॉर्क येथे. ओके, तर तो होता व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष. व्हेनेझुएला या देशाचा राष्ट्राध्यक्ष, ज्याला अमेरिकेने लष्करी कारवाई केली, इतरही त्याच्यावर काही गुन्हे नोंदवले त्यांनी, आणि अशा प्रकारे त्यांना काय म्हणू आपण, त्याच्यावर काय करू, कारवाई केली. तर ते कुठला होता, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष होता लक्षात ठेवा. ओके, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष होता. ओके, तर जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला, व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला. ओके, लक्षात. नेक्स्ट पहा, दूरदर्शनच्या न्यूजच्या म्हणजे डीडी न्यूजच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली, ममता वर्मा. ओके, डीडी न्यूजच्या महासंचालकपदी, हो, डायरेक्टर ऑफ जनरल कोणाची नियुक्ती झाली आहे, ममता वर्मा यांची झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2026चा मंगेश पाडगावकर, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे कवी मंगेश पाडगावकर सांगतात. ओके, या मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला देण्यात आला, विनोद कुलकर्णी यांना दिलेला लक्षात ठेवा. प्रकाश बाबा आमटे लोक बिरादरी प्रकल्प आहे. ओके, हेमल कसं आहे आपण पाहतो कुठं, गडचिरोली येथे, जे की आदिवासींना शिक्षण, त्यांच्या आरोग्याविषयी बरेच काम केले, प्राण्यांसाठी बरेच त्यांनी ओके सुरू केलेलं आहे, म्हणजे जे काही प्राणी असतात. ओके, तर एकदम म्हणजे एक प्रकाश बाबा आमटे एक चरित्र आहे. त्यांचे बाबा होते बाबा आमटे. ओके, आनंदवन त्यांनी स्थापन केला होता. तर प्रकाश बाबा आमटे आहेत ते. ओके, मिलिंद गुणाजी एक अभिनेते आहेत. तर विनोद कुलकर्णी तुम्हाला दिसतील, मंगेश पाडगावकर. ओके, तर हे प्रकाश बाबा आमटेवर काही जीएसचा प्रश्न विचारतात, लोक बिरादरी प्रकल्प आहे त्यांचा. ओके, त्याच्यानंतर काय म्हणू आपण, आदिवासीसाठी बरंच काम केलं आहे त्यांनी. ओके, त्यांची मंदाकिनी आमटे हे पण त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना रॅमन मॅक्सेचा पुरस्कार आहे लक्षात ठेवा, महत्वाचा. ओके, पद्मश्री पुरस्कार आहे त्यांना. रॅमन मॅक्सेचा आशियामधला ज्याला काय म्हणतो, नोबल म्हणतो. तर हे प्रकाश बाबा आमटेला मिळालेलं आहे. ओके, त्यांच्यावर एक चित्रपट आहे मराठी चित्रपट आधारित, ते पिक्चर पण पाहून घ्या, परत त्यांचं महत्वाचं कार्य आहे. ओके, युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चर ऑर्गनायझेशन. ओके, तर ही नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड केलेली आहे, युनेस्कोची, अबिद अल इनामी. अबिद अल इनामी पहिला अरेबियन आहे लक्षात ठेवा, जे अरेबियन कंट्री असतात तिकडला आहे. ओके, इस्लामी या देशातला. ओके, अबिद अल इनामी. त्याच्या आधी होती ओड्रे अझुले, ही फ्रान्सची होती. ही कुठली होती, त्याच्या आधी अबिद अल इनामीच्या आधी म्हणजे माझी म्हणू आपण, ओड्रे अझुले होती. टेड्रोस अधासोम दोन दिसतो तुम्हाला, हा कुठला पहा महासंचालक आहे, हा WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आहे हा, आणि हा आताच आहे सध्या 2026चा. आणि हे कोण म्हणू आपण, माझी म्हणून लक्षात ठेवा, पहिली याच्या आधीची. ओके, याच्या आधीची मुलगी ओड्रे अझुले ही कुठली होती, फ्रान्सची होती. तर नवीन युनेस्कोची जी नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, जी की अबिद अल इनामी. ओके, सांस्कृतिक वैज्ञानिक जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल संरक्षण म्हणून आपण ते युनेस्को करत असेल लक्षात ठेवा या गोष्टीचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2025चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना मिळालेला आहे, तिघांनाही मिळालेला आहे.
डी गुकेश तुम्हाला बुद्धिबळ दिसतील, प्रवीण कुमार तुम्हाला हे पॅराऑलिम्पिक मध्ये दिसतील, लक्षात ठेवा. मनू भाकरे लक्षात महत्वाची एक आहे. ओके, आणि बरीपैकी सर्व आहेत लक्षात ठेवा. ओके, प्रवीण कुमार कोणत्या खेळासंबंधित सांगा बरं मला. प्रवीण कुमार आणि मनू भाकर, पण प्रवीण कुमार आणि मनू भाकरे कोणत्या खेळासंबंधित, जसं की आपण पाहतो डी गुकेश हा बुद्धिबळा संबंधित आहे. ओके, तर हे बाकीचे दोघं तुम्हाला दिसतील, प्रवीण कुमार आणि मनू भाकर. मला वाटतं प्रवीण कुमार हे लांब उडीसाठी आहे. ओके, तो पॅरा ॲथलेटिक्स आहे तो. तर मनू भाकर पहा आणि प्रवीण कुमार मला कमेंट करून अवश्य कळवा. ओके, व्हिडिओ माझे पाहत असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कारण विचारू शकतात, विचारलं नाही तरी आपल्याला माहीत पाहिजे. बाकी तर आपल्याला माहिती आहे कोणाकोणाला दिला हा पुरस्कार, तर तिघांना दिला मेजर ध्यानचंद पुरस्कार. याचं नाव बदललं लक्षात ठेवा, 2021चं नाव बदललं याचं, कारण 2021 पूर्वी काय होतं, हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता, जे की विश्वनाथ आनंद यांना 1991-92 दिला, ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हाच. तर राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू झाला होता. आणि नंतर आपण 2021ला म्हणतो की जे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, ओके, यांना 2021ला हे नाव दिलं लक्षात. पहिले काय म्हणू आपण, 1991-92ला राजीव गांधी, ओके, काय म्हणू आपण, भारताचे माजी पंतप्रधान यांचं नाव दिलं होतं. पण नंतर खेळासंबंधीच कोणतरी असावं, म्हणजे बीजेपी सरकारने ते जे हॉकीचे जादूगर म्हणतात त्यांच्या काळामध्ये आपण ऑलिम्पिक नेले होते, असे मेजर ध्यानचंद यांचं याला नाव देण्यात आलं. ओके, या पुरस्काराला. तर ते डी गुकेश आहे, प्रवीण कुमार आहे, मनू भाकर आहे, जे की 2025च्या लक्षात. ओके, हे तुम्हाला ॲथलेटिक दिसतील तिथे जाऊन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रदीप कोकरे यांना कोणत्या भाषेसाठी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला? मराठी भाषेसाठी. कोणत्या भाषेसाठी? मराठी भाषेसाठी. ओके, 2025च्या इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत कोणता संघ उपविजेता ठरला? उपविजेता शेष भारत. शेष भारत उपविजेता ठरला कशामध्ये? इराणी चषक. ओके, आणि जिंकला कोण? विदर्भ. महत्वाचं लक्षात ठेवा, विदर्भ स्टेडियमवरच हे होता, खेळ होता लक्षात ठेवा. जिंकला कोण? विदर्भनं. उपविजेता कोण झाला? शेष भारत. उपविजेता कोण होता? शेष भारत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? नितीन करीर. नितीन करीर याही आधीचे हे अध्यक्ष दिसतील तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, व्ही गिरिराज दिसतील या आधीचे. त्यानंतर JP डांगे हे नाहीत लक्षात ठेवा. ओके, सचिव आहे ते. सतीश साहनी हे पोलीस आयुक्त राहिलेले आहेत लक्षात ठेवा, मुंबईचे. तर नितीन करीर हे 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके, 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष दिसतील तुम्हाला. ओके, 1994ला आपला महाराष्ट्र राज्याचा वित्त आयोग स्थापन झाला. 73व्या आणि 74व्या घटना दिवशी. ओके, 26 एप्रिल त्याला काय म्हणणार, ते निवडणूक आयोग आहे. तर वित्त आयोग मला सांगा कधी हे झाला आहे? त्याच कार्यकाळात झाला आहे. ओके, तर देशाचा जो काही वित्त आयोग आहे कलम 280 आहे त्याच्या संबंधित. महाराष्ट्र राज्याचा वित्त आयोग दिला. 6व्या आयोगाच्या 6वा आयोग आहे लक्षात ठेवा. तो आयोग आहे 6वा. तर नितीन करीर हे त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, कर्नाटक सरकारचा 2025चा महात्मा गांधी सेवा पुरस्कार. कर्नाटक सरकार महात्मा गांधीच्या नावाने पुरस्कार देते. तर तो पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे रामचंद्र गुप्ता. रामचंद्र गुप्ता यांना मिळालेला लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत? राष्ट्रीय, राज्य नाही, राज्य तर रुपाली चाकणकर आहेत. अजित पवार गटामध्ये आता अजित पवार नाहीत पण राष्ट्रवादीच्या. ओके, तेच अजित पवार गट, रुपाली चाकणकर. ओके, तर हे तुम्हाला दिसतील. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहे? विजया रहाटकर दिसतात. ओके, विजया रहाटकर महाराष्ट्रीयन आहेत लक्षात ठेवा. विजया रहाटकर कोण आहेत? मराठी आहेत, जे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. रेखा शर्मा दिसतील तुम्हाला. तर रेखा शर्मा या सध्या स्वाती मालीवाल, रेखा शर्मा पण दिल्लीशी निगडीत आहेत हे, पण हे कशा संबंधित मला आठवण आता. रेखा शर्मा सध्याच्या मुख्यमंत्री आहेत की काय? बरं ठीक आहे, स्वाती मालीवाल हे याच्या आहेत आपच्या. ओके, हे आपच्या आहेत. दररोज लेक्चर यायला कन्फ्यूज पण मारते बऱ्याच वेळा. ओके, कारण कन्फ्यूज होते. आपच्या आहेत आम आदमी पार्टीच्या. स्वाती मालीवाल राज्यसभेमध्ये आहे सध्या सदस्य आपच्या. स्मृती इराणी तुम्हाला माहिती आहे पहिल्या महिला बाल विकास मंत्री होते, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. आता सध्या नाहीत लक्षात. ओके, आता नाहीत ते. विजया रहाटकर आहेत. तर येतं काय? विजया रहाटकर. तर काय पाहिलं आपण? नॅशनल कमिशन फॉर वुमन. तर राष्ट्रीय महिला आयोग. राज्य महिला आयोग म्हणलं तर रुपाली चाकणकर. ओके, रेखा शर्मा आहे मला वाटायला पहा काहीतरी रेखा गुप्ता आहे. बरोबर आहे, पहा आता
दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहे? दिल्लीमध्ये एक विशेष आहे, दिल्लीमध्ये महिलाच मुख्यमंत्री जास्त राहिल्या. ज्या अरविंद केजरीवाल राहिलेल्या आहेत, पण त्याच्या आधी जर आपण पाहतो म्हणलं बरेच वेळा तुम्हाला महिला मुख्यमंत्री दिसतात. आता ही महिलाच मुख्यमंत्री आहे, ती म्हणजे रेखा गुप्ता. आता इथं प्रश्नामध्ये काय माझं कन्फ्युजन झालं, येस झालं, रेखा शर्मा आणि रेखा गुप्ता. ओके, बरेच वेळा प्रश्न असे कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला टाकतात. रेखा गुप्ता हे तुम्हाला आता सध्या 2025ला जे काही निवडणूक जिंकले, जवळपास 48 जागा बीजेपी सरकारने जिंकल्या. ओके, आणि साफसुपडा झाला आपचा. पहिले आप जवळपास लगातार आपल्याला पाहतो अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री राहिले होते दिल्लीचे, पण आता फेरबदल झाला तिथं आणि रेखा गुप्ता हे त्यांच्या आपल्या काय म्हणतो बीजेपीच्या आहे, आता तिथल्या मुख्यमंत्री झाल्या. त्याच्या आधी आतिशी मारलेला होत्या, ह्या आपच्या होत्या. लक्षात, ज्यावेळेस काय आरोप केले होते याच्यावर, ओके, शराब जे काय घोटाळा म्हणतो आपण त्याच्यावर, पुन्हा आपल्या अरविंद केजरीवाल, त्यावेळेस त्यांना हे पद दिलं होतं. आतिशी मारलेला हे आपच्या होत्या, आम आदमी पार्टीच्या. ओके, आम आदमी पार्टीच्या होत्या. तर हे काही कार्यकाळ त्यांनी भोगलेला आहे. लक्षात ठेवा, फेब्रुवारी 2025 पर्यंत होत्या ते. नंतर स्वाती मालिवाल आताच पाहिला आपण. ओके, स्वाती मालिवाल काय पाहिलं आपण की ते राज्यसभेच्या सदस्य आहेत आपच्या. शीला दीक्षित हे पण एक महत्वाचं एक आहे, लक्षात ठेवा हे. ओके, शीला दीक्षित हे नाव एक महत्वाचं कशा संबंधित आहे, दिल्ली विधानसभा संबंधित, तेही मला वाटतं मुख्यमंत्री राहिले आहेत. लक्षात ठेवा, शीला दीक्षित. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? 20वे नांदेड, 20वे नांदेड, लक्षात ठेवा. ओके, 20वे नांदेड येथे केलेलं, लक्षात ठेवा. कमेंट करून नाव सांगा. त्याचं आडनाव मी सांगतो तुम्हाला, यशवंत आडनाव आहे त्यांचं आडनाव यशवंत आहे. त्यांचं नाव मला कमेंट करून सांगा. आजच्या सेशनमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, म्हणजे तुम्ही या गोष्टी सर्च तरी करतात, पाहसाल तरी कुठेतरी पुस्तकामध्ये, की बुवा विद्रोही साहित्य संमेलन विचारतात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन विचारतात. हे साहित्य संमेलन पाहून घ्या. ओके, तर हे एक आहेत, लक्षात ठेवा. नांदेडमध्ये झालेलं, लक्षात ठेवा, ते नांदेडच्या सायन्स कॉलेजवर झालं. याच्या आधीचं 2019 जे अशोक राणा होते, 2019 कुठे झालं? छत्रपती संभाजीनगरमध्ये यवतमाळचे अशोक राणा यांनी हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. लक्षात ठेवा, अशोक राणा. ओके, 2021चं पहा, मी आडनाव सांगितलेलं, फक्त नाव सर्च करायचं आहे तुम्हाला, जे की नांदेड येथे विद्रोही साहित्य संमेलन झालं 20वे. लक्षात ठेवा. ओके, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? नांदेडला आयोजित करण्यात आलं होतं. KYCच्या बाबतीत भारतातील कोणते राज्य सध्या प्रथम क्रमांकावर आहे? इथं आहे महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पहा, त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. बऱ्याच ठिकाणी उत्तर प्रदेश पण आता महाराष्ट्रानं बरेच वेळा पाहतो आपण, तर याचा रेकॉर्ड तोडलेला, कारण लोकसंख्येला महाराष्ट्र आहे लोकसंख्येमध्ये 2 नंबरला, पण त्यामुळे थोडं हे व्हायला. लक्षात ठेवा. ओके, कन्फ्युजन आहे बऱ्याच ठिकाणी. मी पाहिलं तिथं उत्तर प्रदेश दिलेला आहे. जर तुम्हाला काही भेटत असेल कुठं पहा, तर ते कमेंट करून सांगा की बाबा इथं उत्तर प्रदेश आहे की महाराष्ट्र आहे. जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र म्हणूनच कमेंट करा मला, की सर प्रश्न 27वा याचं उत्तर महाराष्ट्र आहे. 27 करा आणि पुढे महाराष्ट्र करा, म्हणजे मी समजून जातो की तुम्ही हा व्हिडिओ पाहिले आणि डीपमध्ये अभ्यास चालली. कारण हे KYC वगैरे हे अशा गोष्टी आहेत, हे विचारतात. महाराष्ट्र संबंधित मला वाटायला पाहिजे की महाराष्ट्रच आहे. बऱ्याच ठिकाणी पाहिलं महाराष्ट्रच दिसलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. लोक भाका संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला असून, लोक भाका गडचिरोली येत आहे. ओके, गडचिरोली लोक भाका कुठं आहे? राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला असून ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर गडचिरोली. तर जे काय म्हणून आपण जंगली म्हशी आढळता येतं, तर संवर्धनाने केले जाते. लक्षात ठेवा. ओके, लोक भाका संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, पहिले संवर्धन राखीव क्षेत्र होतं आणि आता काय केलं आहे? महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्य असा दर्जा दिला आहे. तर कोणत्या राज्यातील आहे? गडचिरोली राज्यातील. मला कोणत्या शहरातील आहे? महाराष्ट्रातील गडचिरोली या शहरात आहे. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्राप्त झाला? ओके, किती व्यक्तीला? तर राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार आहे 36 व्यक्तींना. 36 व्यक्तींना. ओके, कोणता? हस्तकला आणि शिल्पकला, गुरु शिल्पकला म्हणून एक पुरस्कार आहे, तर तो 12 जणांना दिला. लक्षात ठेवा. 36 + 12 48 जणांना दिला. लक्षात ठेवा. ओके, जणाला 48 जण राष्ट्रपतीच्या हस्ते. हे कोणता होता? हे हस्तकला शिल्पगुरु म्हणून आहे. शिल्पगुरु, गुरुशिल्प म्हणा किंवा शिल्पगुरु म्हणून, मला थोडं वाकडा तिकडं व्हायला. गुरुशिल्प आहे ते, लक्षात ठेवा. म्हणून आहे गुरुशिल्प म्हणून आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. गुरुशिल्प हा पुरस्कार भेटला 12 जणांना. कोणाच्या हस्ते? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. ओके,
36 लक्षात ठेवा. कोणता? हस्तकला पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते 36 जण. दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिवस 20 ऑक्टोबर. जागतिक सांख्यिकी दिवस सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे 2010 पासून. आणि हा जागतिक सांख्यिकी दिवस दरवर्षी साजरा होत नाही, 5-5 वर्षांना होतो. आपला राष्ट्रीय आहे 29 जून. PC महालनोबिस माहीत असेल तुम्हाला, पहिलं प्रतिमान जे आपण म्हणतो दुसऱ्या पंचवार्षिक होते त्यांच्यावर होतं. ओके, त्यांच्या विचारधारेवर प्रतिमान त्यांचं स्वीकारलं होतं आपण, PC महालनोबिस. तर त्यांच्या जन्मदिवसावर आपण 29 जून हा आपला काय म्हणू आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करतो भारतातला. ओके, आणि आंतरराष्ट्रीय जर म्हटलं तर आंतरराष्ट्रीय 20 ऑक्टोबरचा करतो आपण. तर हे 2010 पासून सुरुवात झाली. दरवेळेस 5 वर्षांना आपण साजरा करतो. 2010 नंतर साजरा केला 2015ला, 2015 नंतर 2020ला, आणि 2020 नंतर आता करताय आपण 2025ला झाले. 4 वेळा आतापर्यंत सांख्यिकी झालेला आहे, लक्षात ठेवा. 5-5 वर्षांना साजरा करतो. वर्ल्ड स्टॅटिस्टिक डे, त्यालाच काय म्हणू आपण जागतिक सांख्यिकी दिवस. तर 20 ऑक्टोबरला साजरा केला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस पाहून घ्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावाचा टप्पा पूर्ण करणारी जगातील 4थी महिला, लक्षात ठेवा. ओके, याच्या आधी तिघी आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मिताली राज ही भारतातली प्रथम आहे. त्यांनी जवळपास 311 गेम खेळले, 311 वन डे. ओके, 311 वन डेमध्ये हिने केले एवढे. ओके, आणि हिनं केले जवळपास 311 गेम म्हणू आपण, वन डे बिंडे तसं काही नाही. स्मृती मंदाना 281, खूप कमी याच्यामध्ये. सर्वाधिक जलद करणारी ती आहे, लक्षात ठेवा. ओके, स्मृती मंदाना. सर्वाधिक जर जलद म्हणलं जगातील 10,000 धावा करणारी तर ते स्मृती मंदाना आहे, सर्वाधिक जलद. म्हणजे जलद म्हणजे कमी सामन्यामध्ये. ओके, आणि ती 4थी महिला ठरली आणि दुसरी भारतीय महिला ठरली, लक्षात ठेवा. ओके, जेमिनी रॉड्रिग्स भारताचीच आहे, एक तरुण आहे. हरमित कौर हे भारताची आहे सध्या, पण ती 8,000 धावा आहे सध्या. ओके, भारताची कॅप्टन आहे ती, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? शांता रंगास्वामी. शांता रंगास्वामी, शांती पुढे शांता दिली. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करणे आहे? शांती रंगास्वामी. ओके, जागतिक बौद्धिक संपदा. ओके, तर हे कोण आहेत? शांती रंगास्वामी, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं मला तुम्ही काय करा, कमेंट करा. कमेंट करायचं उत्तर, बरं याचं उत्तर कमेंट करा. ओके, याचं उत्तर मला कमेंट करून कळवणे. काय? इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सध्या यांची निवड झाली आहे, सांगा त्यांचं. स्मृती मंदाना सध्यात आहेच. शांती रंगास्वामी आहे की मिथुन मनास आहे ते पहा. ओके, याच्या आधीचा बरोबर क्वेश्चन पहा. दोन्ही क्वेश्चनमध्ये तुमचं कन्फ्युजन होईल, पहा. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणजे रेल्वेच्या चालक कोण ठरलेले आहेत? सुरेखा यादव. सुरेखा यादव मध्य रेल्वेमध्ये याने काम केलं आहे, त्यांचं लक्षात ठेवा. ओके, आणि नंतर वंदे भारत जे काही ट्रेन म्हणतो आपण, तीही यांनी चालवलेली आहे, लक्षात ठेवा, सोलापूर ते मुंबई. ओके, कोणती? वंदे भारत. तर सुरेखा यादव हे आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणजे रेल्वे चालक होण्याचा मान त्यांनी मिळवला. बऱ्याच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे चालवल्या. ओके, वेगवेगळ्या म्हणजे इलेक्ट्रिकल हे ते चालवलं. शहर आरोग्य पाहणीसाठी निवड करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते? शहर आरोग्य कमेंट करून सांगा बा. सोलापूर आहे, अमरावती आहे, जळगाव आहे की लातूर आहे? ओके, शहर आरोग्य म्हणून. ओके, सोलापूर असेल आय थिंक, तुम्ही पाहून घ्या, मी सांगत नाही याचं उत्तर. फ्री वायफाय सुविधा देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? मीरा भाईंदर महानगरपालिका. कोकणामधील महानगरपालिका दिसते तुम्हाला, म्हणजे मुंबईमधील कोकण विभागामध्ये जवळपास 9 महानगरपालिका आहेत. 9 महानगरपालिका, 9 महानगरपालिका. ओके, आणि जवळपास ठाणेमध्ये 6 आहेत, लक्षात ठेवा. ठाणेमध्ये किती महानगरपालिका आहेत? 6 आहेत, लक्षात ठेवा. प्लस दर्जाची एकच आहे मुंबई उपनगर, त्याला काय म्हणू आपण? सर्वाधिक लोकसंख्या 30 लाखाच्या वर. बकड असं वर्गीकरण पण असते महानगरपालिका. सर्वात शेवटी आहे जालना, 29वी. जालना किती दिसेल तुम्हाला? 29वी महानगरपालिका. ओके, पहिली मद्रास दिसेल तुम्हाला, पूर्ण लंडनच्या पार्श्वभूमीवर केली होती ती. ओके, मग मुंबई आहे, पुणे आहे.
नागपूर आहे. पण मीरा भाईंदर तुम्हाला दिसते ही कशावर आहे, फ्री वायफाय दिला त्यांनी. बऱ्याच जे काही शासकीय इमारती आहेत, ऑफिस आहेत, त्यानंतर रेल्वे आहे, त्यानंतर म्हणजे जे काही सार्वजनिक महत्त्वाचे ठिकाण आहेत इथं पूर्णतः दिलेली आहे, लक्षात ठेवा. बाकीने काही केलेलं आहे पण पूर्णतः कोणताही याने केलेलं नाही. तर मीरा भाईंदर हे तुम्हाला महानगरपालिका दिसते, लक्षात ठेवा. ओके, की जिनं फ्री वायफाय सुविधा दिलेली आहे. तर ती महानगरपालिका कोणत्या, मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड केलेली आहे, मिलिंद साठे. मिलिंद साठे याच्या आधी वीरेंद्र सराफ होते, लक्षात ठेवा. 2022 ते 25 मध्ये मिलिंद साठेची आता डिसेंबरमध्ये केलेली आहे, 2025 डिसेंबरमध्ये आपण यांना 2025 पासून हे आहे सध्या मिलिंद साठे. 2022 ते 25 पर्यंत होते वीरेंद्र साहेब. आणि काय म्हणून वीरेंद्र सराफ, तर यांनी त्यांच्या आरोग्याच्या कारणावरून राजीनामा दिला. ओके, कार्यकाळ झाला नव्हता त्यांचा, राजीनामा दिला त्यांनी. त्याच्या आधी होते आशुतोष कुंभकोणी. ओके, आशुतोष कुंभकोणी त्याच्या आधी होते जवळपास, लक्षात ठेवा. ते होते 2017 ते 22 पर्यंत. ओके, 2022. तर मिलिंद साठे सध्याचे महाधिवक्ता आहेत आपल्या, ओके, कशाचे, महाराष्ट्र राज्याचे, लक्षात ठेवा. ओके, महाधिवक्ता महत्वाचा पद आहे, जे की कोणाकडे, मिलिंद साठे आहे सध्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे, तर अनंत अंबानी यांना करण्यात आलेला आहे. ओके, अनंत अंबानी यांना त्यांच्या प्राणी संरक्षणाबद्दल हा दिलेला आहे पुरस्कार, लक्षात ठेवा. जागतिक मानवतावादी पुरस्कार, ओके, जे की अनंत अंबानी यांना दिलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला, पहिला फिफा, डोनाल्ड ट्रम्प, डोन्या ट्रम्पला झाला, लक्षात ठेवा. शांतता म्हणून स्वतःच मध्ये मला नोबेल द्या म्हणते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, इसको दो कमेंट में क्योंकि महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंबंधित आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती पाहिजे एमपीएससीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत. ओके, भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण, आस्था. ओके, आस्था लिहा, लक्षात ठेवा. पहिली काय म्हणतो, नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण, पहिली म्हणत, लक्षात ठेवा. तर इथं गालिया दिले, पुनिया आहे, लक्षात ठेवा. पुनिया आहे. ओके, चार नाव आहे पुनिया, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सध्या चर्चेत असलेल्या सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, सध्या चर्चेत असलेला सिमलीपाल ओडिशामधला आहे, लक्षात ठेवा. कुठला आहे हा सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प, कुठला असेल तुम्हाला, ओडिशामधला. बरेच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, लक्षात ठेवा. ओके, वाघासाठी संवर्धन करण्यासाठी. आणि सर्वाधिक तुम्हाला वाघ उडतात भारतामध्ये कुठे, मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर कोण दिसतात, कर्नाटक. त्यानंतर कोण दिसते, उत्तराखंड. त्याच्यानंतर महाराष्ट्र. वाघावर एक तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ओके, सर्वाधिक वाघ कुठे आहेत, भारतामध्ये आहेत, लक्षात ठेवा. चित्ते भीती आता आणायलो आपण, पण वाघ म्हणलं तर भारत. 2025चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, विजय केळकर. त्या समितीचे अध्यक्ष होते रघुनाथ माशेलकर, जे त्यांना पुरस्कार दिला. 2 लाख आणि प्रशस्ती पत्र आणि ओके चार्ल्स पेपर दिला जाते त्याला. तर ते पुण्यभूषण पुरस्कार म्हणून आपण कोणाला दिला, विजय केळकर यांना दिला, लक्षात ठेवा. ओके, हॉकी इंडिया मास्टर्स कप 2022-25 मध्ये पुरुष गटात कोणता संघ जिंकला, पुरुष गटात तामिळनाडू जिंकला. पुरुष गटात कोण जिंकला, तामिळनाडू जिंकला, लक्षात ठेवा. आणि उपविजेता कोण, महाराष्ट्र पुरुष गटात. ओके, जाऊ द्या, पुरुष मी लिहितो इकडं कारण हे विचारू शकता. जिंकला कोण, तामिळनाडू, हा पुरुष विजेता, लक्षात ठेवा. पुरुष विजेता. आणि कोणाला हरवलं, महाराष्ट्राला, हा पुरुष उपविजेता, महाराष्ट्र. ओके, हा पुरुष उपविजेता. ओडिसा हा महिला विजेता, आणि हा महिला उपविजेता कोण, पंजाब. पुरुषमध्ये तिसरा राहिला कोण पहा, पुरुषमध्ये तिसरा होता चंदीगड. ओके, चंदीगड, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. हॉलिवूड वॉक ऑफ फेम दीपिका पादुकोण. हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय, तिला काय म्हणून, ऍक्ट्रेस आहे.
पहिली अभिनेत्री. याच्या आधी तुम्ही प्रियंका चोप्रा पाहता, ऐश्वर्या राय, याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन होतं. प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड राहिले, ऐश्वर्या राय पण मिस वर्ल्ड राहिले, पण तिला हॉलिवूड ऑफ हे जे काय महत्वाचं स्थान आहे ओके याच्यामध्ये मिळवलेली ही तुम्हाला दीपिका पादुकोण दिसेल. बाकी सर्वांचे हॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे ओके, पण याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्थान मिळवणारी हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये ती आपल्याला दिसेल दीपिका पादुकोण. यावर प्रश्न विचारू शकतात, लक्षात ठेवा ओके. पहिली अभिनेत्री आहे आपली. भारतीय सहकार्याने कोणत्या देशाने आपल्याकडे हिंदी भाषा अभ्यासक्रम सुरू केला? श्रीलंकेने सुरू केला, लक्षात ठेवा. श्रीलंकेने. नेपाळमध्ये हिंदी भाषा बोलली जाते, पण हा अभ्यासक्रम सुरू केला कोणा सध्या तर श्रीलंकेने सुरू केला, लक्षात ठेवा. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? याच्यामध्ये पहा संजोग गुप्ता आहे, कुठं कुठं संजय नाव आहे, संजोग गुप्ता ओके, संजोग गुप्ता. अध्यक्ष कोण आहे ICCचे? हे आहे सध्या अध्यक्ष आहेत जय शाह, सर्वात तरुण आशियामध्ये, आतापर्यंत सर्वात तरुण आहे ते, लक्षात ठेवा ओके. तर संजय गुप्ता दिसतात राष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजे ICCच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. सीईओ पदी कोण दिसतात? तर सीईओ आहे सध्या संजय गुप्ता, लक्षात ठेवा. जय शाह ICCचे अध्यक्ष आहेत ओके. 5वे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात नियोजित आहे? नागपूरमध्ये. याच्या आधी कुठे झालं? नाशिकमध्ये झालं, लक्षात ठेवा. याच्या आधी कुठे झालं? नाशिकमध्ये 2025 ओके, नागपूरला होईल, लक्षात ठेवा. त्याच्या आधी मुंबई शहरामध्ये झालं आहे आणि पुण्यामध्ये झालं, लक्षात ठेवा ओके. पहिलं मुंबई शहरमध्ये म्हणजे मुंबईमध्ये दोन मुंबईमध्ये ओके. त्याच्यानंतर पुणेमध्ये एक, पुणे, नाशिक आणि आता सध्या कोण आहे? नागपूर ओके, नागपूर. विश्व मराठी साहित्य संमेलन आता सध्या कुठे आहे? नागपूरमध्ये, विदर्भामध्ये, लक्षात ठेवा ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टेंभली नंदुरबार येथे आधार कार्ड मिळवा. हे चालू घडामोडीचा प्रश्न नाही आहे, परंतु हे प्रश्न घेण्यामागचं कारण काय आहे की बरेच वेळा महाराष्ट्रातील तुम्हाला नाही का प्रथम गावे, कोणी वायफाय सुरू केला, कोणतं स्वच्छ गाव आहे, कविताचं गाव कोणतं ओके, साक्षर गाव कोणतं, डिजिटल गाव कोणतं ओके, भ्रष्टाचारमुक्त गाव कोणतं, त्यानंतर जातीमुक्त गाव कोणतं आता झालेलं आहे सौंदाळा. असे प्रश्न विचारतात म्हणून हे प्रश्न मी घेतले, लक्षात ठेवा. टेंभली तुम्हाला हे गाव दिसते नंदुरबार जिल्ह्यामधलं. तर या गावामध्ये पहिल्यांदा 2010 मध्ये ही आधार आपण कार्ड योजना पाहतो सुरू झाली होती 2010 मध्ये. तर ते पहिलं आधार कार्ड कोणाचं काढलं होतं माहिती आहे का? या बाईचं काढलं होतं, रंजना सोनावणे, पहिलं आधार कार्ड. म्हणून आपण काय म्हणतो, टेंभली येथे आधार कार्ड मिळणार आहे आणि याला आधार गाव म्हणलं जाते, लक्षात ठेवा. याला आधार गाव म्हणलं जातं. मी एक व्हिडिओ घेतला आहे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून, त्याचं तुम्हाला टायटल दिसेल, ते अवश्य व्हिडिओ पहा. 1 ते 2 मार्क तुमचा फिक्स आहे ओके. आधार गाव ओके, हे आधार गाव दिसेल तुम्हाला टेंभली, ते की नंदुरबार जिल्ह्यामधला आहे. आणि आपल्याला विचारलं की पहिली महिला कोणी जिथं आधार कार्ड बनवलं होतं ती होती रंजना सोनवणे, लक्षात ठेवा ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सायना नेहवालला भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला? 2016. त्यानंतर तिला पहिले तिने आता रिटायरमेंट घेतलेली आहे गेल्या वर्षी ओके. ती 2 वर्ष झाली खेळलीच नाही, पण ऑफिशियल रिटायरमेंट तिने गेल्या वर्षी सांगितलं की मी आता खेळणार नाही कारण माझं शरीर मला साथ देत नाही ओके. पद्मभूषण पुरस्कार, कारण तिने 2012च्या ऑलिम्पिकमध्ये, लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक नेलं होतं आणि 2015 मध्ये ती बॅडमिंटनमध्ये सर्वोच्च खेळाडू राहिलेले आहे. भारताची एकमेव भारताची जे खेळाडू तिने स्थान मिळवलं होतं 2015 मध्ये, जे की पूर्ण जगातून 1 नंबरचं तिने स्थान मिळवलं होतं त्या वर्षीची पूर्ण ओके. सर्वाधिक चांगली खेळाडू ठरली होती ती 2015ची. तर पद्मभूषण दिलाय तिला 2012ला. 2009ला तिला दिला आहे पद्मश्री ओके. 2009ला तिला दिलाय जे काय म्हणतो आपण ओके. 2010ला दिलाय पद्मश्री, सॉरी 2010ला ओके. 2010ला तिला पद्मश्री दिला, लक्षात. 2010ला तिला भेटलाय पद्मश्री ओके. त्याच दरम्यान तिला 2009-10 मध्ये तिला काय भेटलेला आहे? 2009-10 मध्ये खेलरत्न पुरस्कार ओके. खेलरत्न पुरस्कार भेटला, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. त्याच्यानंतर तिला 2009 मध्ये अजून ओके अर्जुन पुरस्कार भेटला, खेळासंबंधित आहे अर्जुन पुरस्कार. आणि 2016ला तिला ओके केंद्रीय सरकारनं 2012ला तिला काय नाही, 2012ला नाही, 2016ला तिला काय केलं आहे? पद्मभूषण पुरस्कार दिला, लक्षात ठेवा. आणि 2012 मध्ये जे काही लंडन ऑलिम्पिक होतं त्याच्यामध्ये कांस्य पदक मिळवलं होतं आणि 2015 मध्ये ती टॉपची खेळाडू ठरली होती, लक्षात ठेवा. मग सानिया नेहवाल ही एक महत्वाची खेळाडू होती भारताची, जिनं भारताचं जे काही स्थान म्हणून आपण उंच लेवलला बॅडमिंटनमध्ये घातलं, लक्षात ठेवा.
कोणती खेळाडू आहे सानिया नेहवाल? बॅडमिंटन. तिने ऑफिशियल रिटायरमेंट तिची सांगितली आता की मी यापुढे खेळणार नाही, लक्षात ठेवा. तर तिला 2016ला पद्मभूषण पुरस्कार, जे की 3 नंबरचा आहे आपला, भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण. ओके. त्याच्यानंतर तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जो खेळामधला सर्वात मोठा पुरस्कार आहे, तो तिला 2009-10ला मिळाला. त्यानंतर पद्मश्रीनं पण तिला सन्मानित केले, 4 नंबरचा पुरस्कार आपण पाहतो राष्ट्रीय स्तरावरचा. आणि त्यानंतर अर्जुन पुरस्कार पण तिला दिला. म्हणजे महत्त्वाचे जे काही पुरस्कार आहेत ते तिने मिळवलेले आहेत, लक्षात ठेवा. पहा. ओके. तर आपले 50 क्वेश्चन झाले आहेत. व्हिडिओ लेक्चर पहा, कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आमच्या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.